गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात सरकार व प्रशासन यांच्या विरोधात 8 जानेवारीला सिल्ली ते मुरमाडी रस्त्याकरिता सरकार विरोधात घोषणा देऊन बेशर्माच्या फांद्या लावून व त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पोस्टर लावून आंदोलन होणार होते। परंतु सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय तिरोडा विभागाचे अधिकारी रुद्रकार डेप्टी इंजिनियर सह इंजिनियर खंडाळकर यांनी मोबाईलवरून संपर्क साधून 8 दिवसात काम चालू करून रस्ता दुरुस्ती करून देण्याची खात्री दिली। याबाबत प्रहार जिल्हा अध्यक्ष यांनी लेखी पत्र देण्याची मागणी प्रशासनाला केली। आंदोलन पेटणार असल्याचे समजताच प्रशासन नमले व बांधकाम विभागाने तसे लेखी पत्र दिले। पत्राच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली येथे महेंद्र भांडारकर, प्रहार जिल्हा अध्यक्ष गोंदिया मिथुन वासनिक, प्रहार तालुका सोशल मीडिया प्रमुख सुभाष वडीचार, सरपंच मंदा टेंभरे, सरपंच मुरमाडी, सरपंच बुंदे गांगला, तंटामुक्ती अध्यक्ष सिल्ली, ज्येष्ठ नागरिक तेजराम बिसेन, देवचंद वडीचार, मुकेश भांडारकर, दयाळू रहागडाले, एकनाथ परतेती, बाळकृष्ण बरेकर, चुन्नीलाल रहागडाले व अन्य गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी चर्चा करून प्रशासनाला 15 दिवसाची वेळ देऊन आंदोलन मागे घेत प्रशासनाला ताकीद देण्यात आली। बाईट महिला सरपंच, सरपंच पुरुष महेंद्र भांडारकर, प्रहार जिल्हाध्यक्ष अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। माझे नाव मंदा नेकराम टेंबरे, ग्रामपंचायत सरपंच मुरमाडी। मुरमाडीपासून ते विरशीपर्यंतचा रस्ता म्हणजेच गोपेसरपासून मुरमाडीपर्यंतचा रस्ता येण्या जाण्यासाठी अतिशय गंभीर अवस्था झालेली आहे। कारण की एज्युकेशनच्या माध्यमातून जे नोकरी करतात त्यांच्यासाठी त्यांनी कितीदा तरी रिक्वेस्ट केला, तर आम्ही पत्र दिल्यानंतर आता 15 दिवसाची आम्हाला जी ग्वाही दिली आहे, तर 15 दिवसाचा अंदरमध्ये जरी रस्ता कंप्लीट झाला नाही तर आम्ही आमच्या ह्या कर्मचारी बांधवांसाठी आणि येणे जाणे आणि आम्ही पण स्वतः प्रवास करतो याच्यासाठी उग्र आंदोलन करू अशी मी पण ग्वाही देतो आहे। पत्र दिलं होतं की बेशरमाचे झाडं लावून सरकारचा निषेध करणार होतात, तुम्ही हा आंदोलन मागं का घेत आहेत? आम्ही शासनाला पत्र दिलं होतं, त्या अनुषंगाने त्यांनी कालच पत्र दिलं की सदर रस्ता हा निविदा प्रक्रियामध्ये आहे आणि गांगला ते नवरगाव रस्ता मंजूर झालेला आहे। भ्रमणध्वनीवरील रुद्रकार साहेब डेप्टी इंजिनियर यांच्यासोबत चर्चा झाल्यावर त्यांनी नवरगाव ते गांगला रस्ता येत्या 4 दिवसात सुरू करण्याचं आश्वासन दिलं आणि सिल्ली ते मुरमाडी हा रस्ता निविदा प्रक्रिया होताबरोबरच हा रस्तासुद्धा सुरू करण्याचे आश्वासन त्याने पूर्ण खात्रीलायक असं आश्वासन दिल्यामुळे आणि त्यांच्या पत्रामुळे सदर आंदोलन हा 15 दिवसासाठी माननीय सरपंच सिल्ली, माननीय सरपंच मुरमाडी, माननीय सरपंच गांगला यांच्यासाठी आणि गावकऱ्यांच्या सोबत चर्चा करून प्रशासनाला 15 दिवसाची मुदत देण्यात येत आहे। जर या 15 दिवसात हा रस्ता त्यांनी सुरू केला नाही दुरुस्तीसाठी, तर याच्यापेक्षा मोठा आंदोलन शासनाची तिरडी काढून अंत्ययात्रा करून नवेझरी ते सिल्ली ते मुरमाडी या दरम्यान त्यांची अंत्ययात्रा काढून मुरमाडी मोक्षधाममध्ये प्रशासनाची अंतर्यांत्याची अंत्यविधी करण्यात येईल अशा पद्धतीचा एक मोठा उग्र आंदोलन करण्यात येईल अशी मी आजच्याप्रमाणे शासनाला ताकीद देत आहे। सरपंच सुभाष वडीचार सिल्ली, आपले बिरशी ते नवेझरीपर्यंत या रस्त्याची अतिशय दुर्दशा झालेली आहे आणि काही अपघात झाले आहेत। शासनाला आम्ही वेळोवेळी कित्येक पत्र दिल्याच्या नंतर अजून दक्षता घेतली नाही, पण आता काही मंजूर झाले आणि शासनाने 8 दिवसात करून देण्याची हमी घेतली आहे। तरी पण 8 दिवसात कधी पूर्ण नाही झाला तर 15 दिवसामध्ये याच्यापेक्षा मोठा उग्र आंदोलन करू। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज।